मध्यंतरी नाना पाटेकर इंग्लंडला आले होते. तेव्हा इथले त्यांचे मित्र डॉक्टर पंडित यांच्या घरी नानांशी गप्पा झाल्या. अपेक्षेप्रमाणे नानांनी वेगवेगळ्या विषयांवर गोष्टी सांगून गप्पांची मेजवानी दिली. फक्त गप्पांच्या मेजवानीवरच न थांबता नंतर स्वतः बनवलेल्या चविष्ट पदार्थांची सुद्धा मेजवानी खायला घातली. आता ते खाद्यपदार्थ तर मी तुम्हाला देऊ नाही शकणार, पण काही निवडक गप्पा या व्हिडिओमधनं शेअर करतोय. नानांच्या स्वभावाप्रमाणे मोकळ्या मनाने मारलेल्या या गप्पा ऐकून त्यांच्या भव्य बहुरंगी व्यक्तिमत्वातली काही दडलेले पैलू आणि फारशा माहीत नसलेल्या गोष्टी तुम्हाला कळतील. या गप्पांमध्ये नाना एक कलाकार किंवा सेलिब्रिटी किंवा एक मोठं सामाजिक कार्य करणारा प्रतिष्ठित असं न बघता एक माणूस म्हणून बघितलाय. म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक नाना, एक व्यक्ती आणि वल्ली असा व्हिडिओ चॅप्टर आहे. सगळ्यांनाच मराठी कळणार नाही, त्यामुळे काही जणांना हिंदी ना, इंग्लिश मला येत नाही, पण मी बोलेन, पण ते तुम्हाला कळेल की नाही मला माहिती. कुठे शिरळकर बोलवतो तुला मी. ऑन दॅट नोट आय एम गोइंग टू कॉल पुरुषोत्तम टू टेक युअर इंटरव्ह्यू. इज दॅट ओके? ओके, ये बस. थँक्यू. सुरुवात मी आत्ता आलो ना कार्यक्रमासाठी, आल्या आल्या माझ्या चेहऱ्याकडून भारतीने मला विचारलं, काय तुझ्या पोटात बटरफ्लायज आहेत का? तिचे माझ्या चेहऱ्यावरनं तर काही नाही, पण ज्यावेळी माईक घेतो तो कसा एवढ्या लोकांना पटकन ऐकू जावं म्हणून. अदरवाईज नाही, मला सांगायचं होतं लोकांना, मी सायकॅट्रिस्ट आहे, माझ्यासमोर लोक जेव्हा बसतात तेव्हा त्यांना एन्झायटी असते. आज रोल उलटा आहे, नानासमोर मला एन्झायटी आली आहे. पण तो साधा माणूस म्हणून, डॉक्टर म्हणून बोलू नको. नाही, अजिबात नाही. तर जेव्हा शरदनी सांगितलं मला की असं असं नाना येतात तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया का, तर काय गप्पा मारायच्या म्हणून मी नुकताच एक यूट्यूबवर गेलो आणि नानांचा नुकताच झालेला इंटरव्ह्यू बघितला. लल्लन टॉप, किती त्याला व्ह्यूज आहेत? 5 मिलियन, 50 लाख लोकांनी बघितलेला आहे तो. आणि नुसतं नंबर ऑफ व्ह्यूज नाही, नाना किती वेळ बोललेत माहिती आहे? 3 तास. आणि आय थिंक तो 3 hours and 52 minutes. जस्ट आय वेंट देअर, ही केप्ट ऑन आस्किंग. मला काय जसं आठवत होतं तसं मी बोलत होतो. पण ते काही नाही, काही लपवायचं काही नसतं, त्यामुळे मग सोपं जातं. तर मी असं विचार करतो काय वेगळं करता येईल, कारण बहुतेक मला असं वाटलं की नानांना सुद्धा परत त्याच गोष्टी बोलायचा कंटाळा आला असेल. आणि यावेळेस असं ठरवलं तर मी सांगेन की त्या विषयावर जर बघायचं असेल तर तो इंटरव्ह्यू बघा. पण अशी इच्छा आहे की नानांनी परवा सांगितलं की माणूस म्हणून काय आहे, कसं आहे, त्याच्यावर गप्पा मारायचा असं विचार आहे, इच्छा आहे. आणि नानांनी सांगितल्याप्रमाणे 1 to 1 सारखं एक माणूस म्हणून कसं हे करता येईल. तर सुरुवात अशी करायची आहे मला, आणि ही सगळी माहिती मी भारती आणि शरदकडनं घेतलेली आहे. पण सुरुवात करूया की आमच्यापासून का आमचं काही आयुष्य लपलेलं नसतं. आमचं म्हणून आमच्यापाशी खूप थोडंसं राहिलेलं आहे, ते सुद्धा खोदून विचारतात. तर तू त्यातलं आहे. तर सुरुवात म्हणजे नाना तुमचे बरेच पैलू आहेत. इनफॅक्ट मी मध्ये म्हटलं सुद्धा की नानांना मी एक रिक्वेस्ट करणार आहे की आता आत्मचरित्र लिहा. आता बहुतेक म्हणजे त्याचं काय उत्तर मला माहीत नाही, पण मी असं गृहीत धरलं की नानाने आत्मचरित्र लिहिलं तर नाव काय असेल. तर मराठी नाव माझ्या डोक्यात आलं अंतरीच्या नाना काळा. बर. हिंदी नाव आलं नाना करते प्यार. बर. आणि इंग्लिश, हे सगळ्याच एकच पुस्तक नाव. इंग्लिश नाव आलं नाना नो डोंट से दिस. मला टायटल तरी माहिती आहे. हां, त्या निमित्तानं तरी सुरू करता येईल. तर या सगळ्या विषयात मुख्य म्हणजे तुमच्या बऱ्याच ज्या काही ओके, तर अमंग ऑल युअर पर्सनॅलिटी ॲट्रिब्यूट्स, तुमच्या जे काही मीडियामध्ये आहे, ऐकलेलं आहे, लोकांनी सांगितलेलं आहे, त्याच्यात एक महत्त्वाचं म्हणजे माणसाबद्दलचं तुमचं प्रेम, एक ह्युमन बिईंग म्हणून तुम्हाला जे वाटतं इतर माणसांबद्दल. त्याच्यामुळेच मी ते तुमच्या कलातनं, नाटका सिनेमातनं पण दिसलं, पण जे नाम फाउंडेशन, बाकीचे जे तुम्ही सामाजिक जे कार्यक्रम केले, कामं केले, त्याच्यातही दिसलं.
तर ह्या याच्यात इतका पर्सनल म्हणजे लोकांना समजण्यासाठी आणि मला जे पाहिल्यानंतर जे अत्यंत हृदय वाटतं ते म्हणजे आणि शरदनी आणि भारतीने सांगितलं की तुम्ही मागच्या ट्रिपमध्ये त्यांच्याबरोबर स्कॉटलंडला गेला होता. तर शरद आणि भारती व्हेजिटेरियन ते एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले, ते नॉन व्हेजिटेरियन होतं, तिथे काय व्हेजिटेरियन नव्हतं. पण नानांना काहीतरी ते तिचे जे काय ते आवडलं, त्यांनी ऑर्डर केली, खाल्लं ते. पण शरद आणि भारतीनी काही तिकडे फक्त थोडेसे 4-5 चिप्स सोडून बाकी काही खाल्लं नाही. आणि मला वाटतं त्यांना पुढे निघाले ते त्यांच्या पुढच्या मुक्कामाला. तर जाताना त्यांना वाटेत एक इंडियन रेस्टॉरंट दिसलं. मग ते म्हटले थांबा. नानांनी म्हटलं गाडी थांबवा. नाना आतमध्ये गेला. त्या इंडियन एशियन होता तो रेस्टॉरंटला. नानाला ओळखलंच. नाना काय तर नानांनी आतमध्ये जाऊन फक्त तो जो त्याच्या किचनमध्ये जाऊन फक्त काहीतरी मसाले वगैरे काहीतरी घेतले, काय नाही, परत गाडीत बसले, गेले. ते रात्री झोपले. सकाळी शरद उठला तर त्याला असा वास आला, काहीतरी मसाल्याचा वास आला. तर जाऊन त्यांनी किचनमध्ये बघितलं, नाना या दोघांसाठी खिचडी करत होता. म्हणजे नॉट ओन्ली नानांनी काही बोलून दाखवलं, नानांनी ऑब्झर्व केलं, स्पॉट केलं की शरद आणि हिने काही खाल्लेलं नाही आहे, तर ते लक्षात ठेवून स्वतःहून हे करून हे केलं. तो इतकं म्हणजे आपल्यासाठी हे आई जन्मल्यापासून करते, आपण त्याची कधी वाच्यता करत नाही. तर कधीतरी आई बनायला मजा येते. पण हे माझे मित्र नाही आहेत. भारती माझी बहीण आहे. आणि मी नेहमी म्हणतो की आयुष्यामध्ये असं काहीतरी तुम्हाला नाती असणं याच्यासारखा आनंद नाही. एक हाइपोथेटिकली अगर हम सोचते हैं कि हम कितना जिएंगे, अब 74 हो गया, इसके बाद और मैक्सिमम 8-10 साल मैक्सिमम, मे बी नेक्स्ट मंथ. तो हमारे पास जितना वक्त है, जितना हम एक दूसरे को कुछ आनंद दे सकते हैं, उतना ज़रूरी है मुझे लगता है. और मेरे पास दुश्मनी करने के लिए वक्त नहीं है, क्योंकि दोस्ती के लिए ही वक्त पूरा नहीं पड़ेगा. तो मुझे हमेशा लगता है कि ऐसे रिश्ते बन गए. मैं जा रहा था यूएस उस दिन, किस कारण मैं जा नहीं पाया, एक 8-10 दिन पहले, और आते वक्त मैं यहाँ रुकने वाला था. तो वो ट्रिप कैंसिल हो गई. लेकिन मैंने कहा नहीं यार, जाना चाहिए, नहीं तो ये लोग मिलते ही नहीं है. पुणे आते हैं तो उनके ढेर सारे काम होते हैं, तो मिलने का मौका नहीं मिलता. भारती स्पेशली, मैं आज आपको ये कह दूं कि इतने लोगों का खाना बनाना है, कोई है नहीं घर में काम करने के लिए. तो मैंने कहा तू बना, ये तू बना, ये मैं बनाता. तो ऐसे करके हमने वो बांट लिया. और एक तो उसको ये इतने लोगों का करना है, वो घुमाना भी है बर्तन में, तो भी वो मेरा हाथ दर्द कर रहा था, तो उसको कितनी तकलीफ होती. तो हम दोनों ने मिलके वो जो किया है, शायद आपको अच्छा लगेगा. फॉर्चुनेटली आई गॉट वन more thing, that is NAM Foundation. Since last about 10 years, we are doing something for farmers, basically water conservation. तो अभी महाराष्ट्र गवर्नमेंट और टाटा, इनसे MOU हुआ है. फिर यूपी, छत्तीसगढ़, तमिलनाडु, कर्नाटका, जहाँ जहाँ टाटा के उनका काम चलता है, उनकी फैक्ट्रीज़ है वहाँ सभी स्टेट्स में. तो पहले कर रहे थे तो वो 100-150 करोड़ का काम होता था. अब हज़ारों करोड़ में हो रहा है. यूपी में एक बुंदेलखंड जो इलाका है, वहाँ कोई अपनी बच्ची वो शादी नहीं कराते थे, क्योंकि वहाँ पानी की इतनी दिक्कत थी. तो हमारी बच्ची सिर्फ ज़िंदगी भर पानी भरते रहेगी. अब हर घर में ये योगी जी है, उनकी वजह से हर घर में नल का होगा. मैं किसी पॉलिटिकल पार्टी का नहीं हूँ, लेकिन जो कुछ अच्छा करते हैं उनके बारे में बोलना मैं ज़रूरी समझता हूँ. बुरा ने जिनके बारे में लगता है वो नहीं बोलूँगा, क्योंकि हमारे देश के बारे में पर बाहर जाके, वो राज्य हो, देश हो, मैं समझता हूँ बुरा नहीं बोलना चाहिए. हमारे जो घर कोई झगड़े हो, हमारे अंदरूनी झगड़े हैं, उनको हम निपटाएंगे. सभी अच्छा है,
छोटी छोटी बातें हैं वो कर लेंगे फिर बाद में. पूछो. आता तो नंतर विचारणार होतो, पण विषय निघाला म्हणून पॉलिटिक्सचा. मला माहिती आहे हे जे आता तुम्ही विचार सांगितले की तुम्ही ॲक्टिव्ह राजकारणात नाही आहेत, पण परवाच असंच या इंटरव्ह्यूसाठी म्हणून गप्पांसाठी म्हणून मी माहिती शोधत असताना एक व्हिडिओ मला आला आणि त्याच्यात ॲज इट इज आय एम शुअर की तो काय फार रिलायबल नसेल, पण महाराष्ट्रात तिसरी आघाडी होणार आणि त्या नेत्यांमध्ये ते बरेच नेत्यांचं नाव त्याच्यामध्ये तुमचा पण फोटो होता. मला खात्री आहे बहुतेक तुम्हाला बहुतेक माहिती नसेल, लोक असं तुमच्या नावाने काहीही सांगत असतील. हो, तर मलाही कळतं की मी ह्या पक्षातर्फे उभं राहणार आहे, त्या पक्षातर्फे उभं राहणार आहे, तर मला पेपरातून आणि याच्यातून कळत असतं. पण ही तिसरीच आघाडी म्हणजे कुठल्या पक्षातर्फे नाही, तुम्ही तिसरी आघाडी काढताय. तिसरी आघाडी म्हणजे कसं असेल की आपल्याला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या निर्भीडपणे तुम्ही मांडायला पाहिजे लोकांसमोर. सरळ सांगायचं की मला हे पटलं, म्हणजे माझा काही तुम्ही दुश्मन नाही आहे, पण मला ह्या गोष्टी आवडत नाही आहेत, मला पटत नाही आहेत, म्हणजे माझं व्यक्तिशः जर म्हटलं तर माझं दुमत आहे तुमच्या गोष्टीबद्दल, हे बोला, पण काही हरकत नाही. सरते शेवटी तुमच्या मतावर सगळी लोक निवडून येणार आहेत, तर तुम्हाला तेवढं बोलण्याचा हक्क निश्चितच आहे. फक्त परदेशी जाऊन त्याची वाच्यता करू नये असं मला असं वाटतं. सगळेजण आता राजकारण हे इतकं विचित्र पद्धतीवर चाललेलं काही वेळ कळतच नाही की जी माझी कालची किंवा आमच्या आपल्या पिढीतलं रादर, म्हणजे मी 60 सालचं जे राजकारण आणि आजचं राजकारण म्हणजे एक 50-60 वर्षापूर्वीचं, 60 वर्षापूर्वीचं 65 ते पाहिलेलं. आमचे वडील अतिशय कट्टर काँग्रेसवाले होते आणि त्यावेळेचे नेते सगळे ज्यावेळी आपण पाहिलेले सगळेच, यशवंतराव चव्हाणांपासून सगळेच. माझा थोडासा यशवंतराव चव्हाणांशी वडिलांची वैयक्तिक मैत्री होती. माझं जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते यांच्याशी माझं खूप सख्य होतं. त्यामुळे जॉर्ज फर्नांडिस रक्षामंत्री असताना मला त्यांनी ती परवानगी दिली कारगिल युद्धाच्या तिथे जाण्याची. 60 दिवस मी तिथे होतो. त्यावेळी आपल्या लक्षात येतं की आपले जवान आपल्यासाठी काय काय करतात. आपण अति पूर्णपणे अनभिज्ञ असतो. हमें मालूम नहीं होता क्या कर रहे हैं. हर पल वो अपनी जान, उनको मालूम नहीं दूसरा पल होगा, जिंदा रहेंगे नहीं रहेंगे, और ऐसी हालत में जीते हैं. और जिस तरह से हमें कदर करनी चाहिए वो उस तरह से हम करते नहीं. हमारा वो सबसे गंदी बात वो है. हम समझते हैं हम उनको फैसिलिटीज़ मिलती है, उनको कम पैसे में अनाज मिलता है, उनको शराब मिलती है. एक वियर्ड काइंड ऑफ परसेप्शन वी आर हैविंग अबाउट देम विच इज़ एब्सोल्युटली रॉन्ग. तो वहाँ जाने के बाद वो कमाल का एक्सपीरियंस था. 60 दिन. When I went there, I was 76 kg. When I came back, I was 54 kg. So in 60 days, but वो एक कमाल का है कि मौत तुम्हारे सामने इतने नज़दीक जब होती है तो पता जीने का मतलब समझ में आता है कि हमारे हिस्से में आज का दिन आया, कल का दिन आया, परसों का दिन आया. ये बड़ी कमाल की चीज़ है, लेकिन हम उसकी जहन में हमारी कीमत नहीं होती. व्हेंटिलेटरवर एक माणूस आठवडाभर होता, त्याला 7 लाखाचं बिल आलं. बिल देताना रडायला लागला. तर त्याला म्हटलं का पैसे नाही आहेत का, पैसे एवढे द्या, जास्त वाटतात का. तर म्हटलं नाही आहे, 7 दिवस श्वास घेण्याचे मी 7 लाख देतो, आयुष्यभर घेतलं, देवाचे कधी आभार मानले नाहीत. तर त्यामुळे आपला गोंधळ तो असतो. आपल्याला जे सहज मिळतं ना त्याची किंमत नाही आहे. आपण आपल्याला या पद्धतीनं ठेवायला पाहिजे. म्हणजे हे मला बोलण्याचा हक्क का आहे, कारण मी अतिशय एक चेन स्मोकर होतो. एकेकाळी 60 सिगरेट ओढायचो दिवसाला. आंघोळ करताना सुद्धा अशी सिगरेट बाहेर असं करायचं. पुन्हा इतकी घाणेरडी सवय होती. बहिणी एक दिवस काहीतरी म्हणाली, तिचा एकुलता एक मुलगा गेला आणि मी खोकत होतो. म्हणजे अजून मला काय काय पाहायचं आहे. ते कुठेतरी आतमध्ये शिरलं म्हणून ती सिगरेट फेकून दिली त्या दिवशी.
ती फेकली ती झाली आता 20-21 वर्ष झाली, नाही पुन्हा कधी सिगरेट ओढावीशी वाटली. माझं एकच म्हणणं आहे की राजकारणामध्ये आल्यानंतर तुम्ही असं यायचं लंगोटी लावून आणि मरायचं लंगोटी लावून. आमच्याकडे तुम्ही दुसऱ्या वर्षी जर सूट घालत असाल तर तुम्ही तिथे त्यावेळी असं वाटतं की नाही हे बरोबर नाही. पण सरते शेवटी काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला बघण्याव्यतिरिक्त काही तुमच्यापाशी राहत नाही. तुमच्याबद्दल त्या वेळेपुरतंच तुम्हाला कदाचित छान वाटेल, पण माझ्याबरोबर मोहिते येईल का, तुम्ही याल का, तुम्ही याल का, मी बोलतो त्याच्याशी नुसतं मी सहमत आहे असं बोलून नाही चालत. त्याच्या पलीकडचं कुठली तरी गोष्ट असायला हवी. आमच्याकडे त्या गोष्टी व्हायला पाहिजेत. एकजूट नावाची जी गोष्ट आहे ती पुन्हा नव्यानं सुरू झाली पाहिजे. मी धर्म किंवा ह्यानी म्हणत नाही आहे, माणूस म्हणून तुम्ही एकजूट असायला पाहिजे. विचार. हल्ली बऱ्याचशा काय तुमच्या मुलाखती ऐकल्या, तुमच्या क्लिप्स पाहिल्या आणि आत्तासुद्धा मरण किंवा एक स्टेज आयुष्याची आलेली असं वाटतं का की जे निर्वानिर्वीची अशी काही मरण हे सरते शेवटी जगण्याचा उत्तरार्ध आहे. त्यामुळे त्याला मरणाला काही फार लहानपणी तू जसा दिसत होतास तसा तू तरुण झाल्यावर दिसला नाहीस, तरुणात होतास तसं आता दिसत नाहीस. तसंच आहे जीवनाचं की मला असं वाटतं की कुठेतरी त्याचं ट्रान्झिशन हे मरणात होणार, पण त्याच्यानंतर सुद्धा काहीतरी असेल. मी अजून मेलो नाही त्यामुळे पलीकडचं मला माहिती नाही आहे, पण काहीतरी असेल. त्यामुळे मरणाबद्दल आणि आपण अगदी जन्माला आल्यापासून आपल्याबरोबर जर कुठली गोष्ट सातत्यानं बरोबर आहे तर तो मृत्यूच आहे. तर त्यामुळे त्याला इतकं घाबरण्याचं कारण नाही. जो सतत तुमच्याबरोबर आहे, आई नाही, बाप नाही, बायको नाही, मुलं नाही, मित्र नाही, पण तो सतत तुमच्याकडे आहे, सावलीसारखा असतो तुमच्याबरोबर. तर त्याच्याबद्दल काहीतरी वैषम्य किंवा भीती वाटण्याचं काही कारण नाही. निघण्याची वेळ प्रत्येकावरच आहे. परतीच्या वाटेवर आपण सगळेच असतो. फक्त एकच आहे की मला जगत असताना माझ्या नशिबानं माझ्याकडे एक अतिशय अप्रतिम मीडियम आहे, नाटक आहे, सिनेमा आहे. So I can let out my suffocation, frustration, anger, happiness. तुम्हा लोकांना काय, तुम्ही कसं, तुमची घुसमट तुमची कशी जात असेल मला काही कळत नाही. काही वेळेस असतं आपल्या बायकोशी आपण किंवा नवऱ्याशी आपण बोलू शकत नाही, मुलांशी बोलू शकत नाही. कुठेतरी ते मला ना सिनेमामध्ये किंवा मैं कॅमेरा के सामने जब अपनी इमोशंस को मैं उजागर करता हूँ तो कोई ऐसी बहुत ज़िंदगी में, हर एक के ज़िंदगी में होती है वो ऐसी घटनाएं, तो मैं उसे याद करता हूँ और झट से आंखें भर जाती है. आपको लगता है वाह कितनी बेहतरीन एक्टिंग कर रहा है. ॲक्च्युली वी आर सेलिंग आवर इमोशन्स. माझी आई गेली, माझा मुलगा गेला, माझा अमुक झालं, माझं तसं झालं, त्याची आठवण काढायची आणि पटकन डोळे भरतात. तुम्हाला वाटतं वा 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 काय ग्लिसरीन न घेता नाना कसं काय डोळ्यामध्ये पाणी आणतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात. फक्त आम्ही त्या कशा विकायच्या आम्हाला कळलेल्या आहेत. आम्हाला म्हणजे मला तरी कळलेल्या आहेत. आपण त्या तशा पद्धतीनं मांडत असताना, त्यामुळे नेहमी जगत असताना असं वाटतं की नेमकं मी कोणाचं आयुष्य जगतोय, माझं आयुष्य मी खरंच जगतोय का. कारण सतत जगत असताना कुठल्या तरी भूमिका करतो, त्याची सुख आणि त्याची दुःख मी वागवत राहतो. वो सभी पराये सुख दुख है, उसको मैं लेके मैं चलते रहता हूँ. और एक दिन वो शूटिंग या नाटक ख़त्म हो जाता है और फिर दूसरा रोल, फिर दूसरे सुख दुख है उसे उधार लेता हूँ. तो मेरे अपने जो सुख दुख है उसके साथ जीने का मुझे वक्त ही नहीं मिलता. फिर एक दिन ऐसा होता है कि आप हमें नकार देते हैं. व्हेन यू रिजेक्ट अस, तो हम कहते हैं चलो हम अभी अपने फैमिली के साथ रहेंगे. तब तक फैमिली की तुम्हारी जो ज़रूरत होती है वो ख़त्म हो गई है. तुम्हारे बिना रहने की उनका आदत हो गई है और फिर हम अकेले हो जाते हैं. नटसम्राटाचं जे दुःख आहे ते आहे. तुमची गरज नसते त्यावेळी, कारण जेव्हा तुमची गरज होती त्यावेळी तुम्ही कधीच नव्हता.
नाही का? आपल्याला, मी माझ्या मुलांना, माफ करा हे तुम्हाला थोडंसं कदाचित त्रासदायक वाटेल ऐकायला, पण मी नेहमी म्हणतो, माझ्या मित्राच्या मुलाचं मी तुम्हाला सांगतो किस्सा, मग त्याच्यानंतर बोलेल. आमच्या मित्र वारला आणि त्याचा एक मुलगा आला तिथे. मी म्हटलं, अरे धाकटा नाही आला? तो म्हटला, नाही त्याला रजा नाही आहे, आईच्या वेळी तो येईल. माझं नेहमी असं म्हणणं आहे की मुलांनी जावं, शिकावं, खूप शिकावं आणि परत यावं, आईबापांबरोबर राहावं. आपल्या, माफ करा तुम्हाला कदाचित चुकीचं वाटेल ते, पण माझी धारणा अशी आहे की आपली जी काही सर्व्हिस आहे ती आपल्या लोकांना द्यावी. कसंही असं, माझा देश आहे, माझ्या लोकांना आहे, त्यांच्यासाठी मी करेन, ही भावना असावी. आणि मुळात ती मुलं जवळ असल्यानंतर, नाही तर मी त्यांचं एकाकी जीवन जे आहे, बिल्कुल अकेले हो जाते हैं माँ बाप. मेरे समझ में नहीं आता वो कैसे जी लेते हैं. नहीं, मेरे 2 बच्चे वहाँ हैं, वो बच्ची वहाँ है, और यहाँ. मैंने कहा कब मिले थे? नहीं, 2 साल से हम जा ही नहीं पाए. काही नाही, संध्याकाळी होते, परत सकाळ होते, परत रात्र होते, कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपलं मन रमवत बसतात. आहे ही जगराटी आहे, प्रत्येकाने आपल्या देशात परत जायला पाहिजे किंवा काय, तिथल्या सुविधा काय, स्कोप काय, मला कळत नाही. पण माझ्या आपल्या बुद्धीप्रमाणे मला नेहमी असं वाटतं की आपल्या देशासाठी आपल्याला काय करता येईल. माझ्या आयुष्यामध्ये मला सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठे असेल तर पहिलं तर देश. देश म्हणजे सर ते शेवटी काय, खेत खलियान, पहाड़, नदियाँ ऐसे थोड़ी होता है कि हमारे लोग जो है जिस तरह के है, मेरी अपनी कितनी औकात है उससे उस हिसाब से मैं करते रहूँगा. ये नहीं है कि मैं सबके लिए बहुत बेहतरीन काम करते रहूँगा. हमारे इंडस्ट्री के बहुत से लोग करते हैं, मालूम नहीं आप लोगों को. बहुत लोग अच्छे, बहुत पैसे डोनेट करते हैं. आपल्या मराठी इंडस्ट्रीमधली माणसंसुद्धा एकमेकांसाठी खूप काही करत असतात. आपल्याला माहीत नाही, आपल्या नटांचं जीवन, त्यांचं आयुष्य ये ऐसे ही होंगे, ऐसे ही, वैसे है नहीं. बेहतरीन लोग हैं, अपनी अपनी औकात के हिसाब से जितना कर पाते हैं उतना करते हैं. जितनी आप समझते हैं उतनी ग्लैमरस दुनिया है नहीं एक्टर्स और एक्ट्रेस की, उतनी है नहीं. यहाँ बहुत अकेले हो जाते हैं हम, बड़े घर में भी सब है, हमेशा वही सोचना है, वही किरदार उसका, ये फिर ऐसे. अच्छा लगा तो आप कहते वाह वाह क्या बेहतरीन काम किया, नहीं लगा रे यार बकवास है. आपको कितना 1 मिनट लगता है कहने में, लेकिन वैसे ही है. एक जिंदगी का एक हिस्सा तो चला जाता है उसमें. अभी हाल में हमने एक फिल्म बनाई, रिलीज होगी दिसंबर तक, वनवास. जो अभी मैंने बात कही वही है, उसमें बाप और बच्चे. मेरी ज़िंदगी के, मैंने आज 50 साल तो हो गए मेरे इस इंडस्ट्री का हिस्सा. हालांकि मैं इंडस्ट्री में रहता नहीं, मैं वहाँ जाता हूँ, काम करता हूँ, वापस आता हूँ. आई नेवर बिकेम पार्ट ऑफ इंडस्ट्री. तो मेरी ज़िंदगी की जितनी फिल्में हैं उसे 2, 4, 6 जो अच्छी है फिल्में, उसमें से एक ये होगी. बहुत बेहतरीन हो गई फिल्म. कुदरत हमारे साथ थी, हम बर्फ़ में काम कर रहे थे शिमला में. जिस वक्त हमें बर्फ़ चाहिए थी, बर्फ़ है नहीं, तो काफ़ी कुछ अल्टरनेटिव हमने सोच लिए थे. और जैसे ही शूटिंग के लिए वहाँ पहुँचे, ऐसी बर्फ़ बरसने लगी, मतलब
और वो पोस्ट में जब डालते हैं झूठी झूठी बर्फ है, ये गिर रहे, उन्हें वो गिर रही, हम सहने पाते, एकदम -13-14 हो गया, 3-4-5 लेयर होने के बावजूद मैं अंदर भीग गया था। मरने के बाद तो गिरना पड़ेगा ज़मीन पे, और बाद में तो पता ही नहीं चला कि अपनी हड्डियाँ है नहीं है। -13 में हमको मालूम नहीं, हमको 45 में जीने की आदत है ना। तो लेकिन जब ऐसा काम करने का मौका मिलता है तो बड़ा अच्छा लगता है। नंबर 1, नंबर 2, खरं तर काय असतं, रोज आपण आपल्यालाच हरवायचं असतं तर गंमत आहे। आपली कॉम्पिटिशन कधीच कोणाबरोबर नसते, अपने साथ ही अपनी कॉम्पिटिशन है। कल मेरा कितना परफॉर्मेंस था। अब नीरज ने, वो पाकिस्तान का जो बच्चा है जिसने गोल्ड लिया, नीरज ने उसको अपना भला दिया था, उसके टिप्स दिए थे, उसको गोल्ड मिला। तो मुझे लगता है कि नीरज को खुशी हुई होगी कि मैंने उसको बताया, मैंने उसको मिला, कल मुझे मिलेगा, थोडे एफर्ट्स में ज़्यादा ले लूँगा तो बरं वाटतं, छान वाटतं। अशी ॲटिट्यूड असणं, माणूस म्हणून तुम्हाला जगता यायला पाहिजे, बाकी काय सगळं तेच आहे। पुन्हा पहिलं दुसरं हे काय फक्त आकडे आहे। तू खाशील आता माईक असं धरून ठेवलंस, विचार। हां, केळासारखं धरलंय त्यांनी आपलं, आता खाऊ की मग खाऊ, कधी विचार। There is a concept in religious thinking as well की start with the end. म्हणजे तुमच्या आयुष्यात to get a clarity about what you should be doing, what you should not be doing, ज्या लोकांना प्रायोरिटी कळत नाहीत, काय करायचं, बऱ्याच गोष्टी प्रत्येकाला करायच्या असतात, त्याच्यात ते असं सांगतात की स्टार्ट विथ द एंड. इमॅजिन दॅट यू आर गोइंग टू डाय टुमॉरो अँड द थिंग दॅट यू रिग्रेट द मोस्ट is the most important thing, or you should have given the priority for that thing. I know that not necessarily we have to know the concept, we have inbuilt that understanding. So you must be, so what I wanted to ask is that, have you had that kind of thinking की आयुष्यात एक गोष्ट जी काय तुमच्या ज्यावेळेस तुम्ही ठरवलं की आता मला या गोष्टी करायच्यात, हॅव यू हॅड प्रायोरिटी, का जेव्हा आयुष्यात जसं येत गेलं तसं त्याप्रमाणे तुम्ही ठरवत राहिलात, आणि ॲट दिस स्टेज ऑफ युअर लाईफ डू यू थिंक दॅट देर आर सर्टन थिंग्स दॅट आय वुड लाईक टू डू, अँड इफ दॅट डझंट हॅपन आय विल फील अ बिट, आय विल हॅव सम रिग्रेट? असं नाही होतं, जे आवडलं तेच करत गेलो. माझं नशीब फार छान आहे. माझे हॉबी आणि माझं प्रोफेशन हे एकच आहे. So I'm so happy about it and no regrets. आयुष्यामध्ये खूप छान माणसं भेटली, मैत्रिणी भेटल्या, खूप छान आनंदाचे क्षण दिले त्यांनी. मग त्यावेळी असं केलं असतं तर, त्यावेळी तसं केलं असतं तर त्याला काही अर्थ नसतो. माझ्या दृष्टीनं ते अतिशय नगण्य आणि गौण आहे. जे केलं त्यावेळी, हां, दुखावलात का तुम्ही कोणाला, तर तसा मागे जाऊन विचार केल्यानंतर मी खूप वेळ मी दुखावला गेलो, पण मी खरंच दुखावलं नाही कोणाला, अगदी जाणीवपूर्वक सुद्धा नाही आणि अनाहूतपणे सुद्धा नाही. मला नाही आवडत कोणाला दुखावणं. मला जर नाही वाटलं इथे बसावंसं तर मी उठून निघून जावं. पण तुम्ही कोणाला काहीतरी, आणि हा माझ्यातला बदल कदाचित, पूर्वी मी अतिशय परखडपणे आणि उर्मटपणा वाटायचा, पण मी फटकळपणे बोलायचो पटकन कोणाला तरी की मला हे नाही आवडत, मला मग हे नाही बरं दिसत. तर ते आता नाही मी करत. मी म्हटलं ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या बोलूया, ज्या आवडत नाहीत ते आपण आपल्यापाशी ठेवूया, कारण त्यालाही माहिती असेल ना की ते करतोय ते चुकीचं आहे. ते आपण वेगळं सांगून काही फरक पडणार नाही आहे त्याला, कारण त्याला माहितीच आहे. फरक पडला तर ती गोष्ट बोलण्यामध्ये. म्हणून मी म्हणतो ना की राजकारण माझ्या बाजूचं चाललेलं आहे, त्याच्यावर तुमच्या मताला फार किंमत आहे. माझं हे बोट मी त्याला सवाष्ण करतो. सुहागन होती है मेरी उंगली आपकी वजह से, और आप किसी और के साथ भाग जाओगे तो हमने कहाँ को शादी किया आपके साथ. त्यामुळे तिथे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, आणि मी विचारतो. मला कधीही, मी स्टेजवर मला शक्यतो बोलवत नाहीत. त्यांना वाटतं की हा नको आता चूक, काय बोलेल कसं काय, त्यामुळे टाळतात. पण
आमचे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा एक इंटरव्ह्यू मी घेतला होता. काही नाना विचारा तुमच्या मनामध्ये जे आहे ते, कारण त्यांच्याकडे क्लॅरिटी होती. त्यांना ते तरीसुद्धा मी त्यांना प्रश्न ते विचारले, त्यांच्या परीनं त्यांनी उत्तरं दिली. मला असं वाटतं की हे आपल्याला मनामध्ये असल्यानंतर आकस हा कशासाठी असतो याचा मला कायम एक संभ्रम आहे. भूमिका तुझी नाही पटली हे मी समजू शकतो. रिग्रेट्स खरंच नाही आहेत, काही नाही. मला आपण हे केलं असतं तर ते केलं असतं असं काही नाही. बेसिकली आय एम अ पेंटर, म्हणजे मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. आय वॉज वर्किंग ॲज अ व्हिज्युअलायझर इन ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. देन इव्हेंच्युअली मग आता आपण नाटक करूया की नोकरी करूया. देन आय लेफ्ट माय जॉब, आय गॉट इन टू थिएटर. आय वॉज गेटिंग 1200 when I was working. When I joined the theatre, I was getting 175 rupees. But my father and my mother never took objection. They said, okay, you do it, whatever you want. Fortunately, I was not married then. I think that is the faculty by which I can let out myself. मला सगळं आतमधली घुसवट माझी निघते त्यातून. आणि मग तुम्हाला वाटतं अरे त्याची भीती वाटते, त्याने अग्निसाक्षीमध्ये असं कसं केलं, मग ते परिंगामध्ये तसं कसं केलं, काही नाही. ते आतला जो आहे तुम्ही तो तेवढा चॅनलाइज केला, तो आनंद, राग, द्वेष, की ते सगळं छान होतं, आपोआप होतं. आई आपली कधी विचारत नाही की एवढा चमचा हळद आणि एवढे चमचे मसाला आणि एवढे चमचे मीठ आणि असं काही नाही. ते सगळं असं 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 टाकतं आणि छान जेवण होतं. तुम्हाला आई होता यायला पाहिजे असं माझं कायम एक स्टेटमेंट आहे. आणि जी कधीही कशाचीही अपेक्षा करत नाही. तुम्ही चांगलं म्हणा, वाईट म्हणा, काही नाही आहे त्याच्यामध्ये सगळं सामावून घेणं. त्याच्यामध्ये ती कधीही कुरकुर नाही. वडिलांच्या आपल्या मर्यादा ओळखून ती तशी वागत राहते. कमाल वाटते. म्हणजे तो एक रोल म्हणून मी एक आत्ता मध्यंतरी मी एक फिल्म केली आहे कन्फेशन म्हणून. त्याच्यामध्ये मी फादरचा रोल केला आहे. त्याच्यात तो मुलगा विचारतो की तुम्हाला ऑलवेज यू वॉन्टेड टू बी अ फादर. ही सेड नो, आय वॉन्टेड टू बी अ मदर. आय कुड सो देन आय बिकेम फादर. मला ते आवडलं. ते स्टेटमेंट छान आहे. समोरच्यानी मुस्काटीत मारल्यानंतर की तुझ्या इग्नरन्सला तुझी ताकद समजू नको असं म्हणणं, हे मला फार छान वाटलं ते करत असताना. कमर्शियल फिल्म नाही आहे, छान काहीतरी एखादी गोष्ट, पैसे नाहीत त्यात फार, पण अशा गोष्टी कराव्या असं मला असं वाटतं की तो जगण्याचा तुमचा भाग असतो आणि मग तुम्ही ते करावं. रिग्रेट्स नाहीत काही नाही. खूप छान मित्र आहेत माझे, खूपच छान मित्र आहेत, अप्रतिम मित्र आहेत. म्हणजे भावंडांच्या पलीकडची म्हणजे, आणि ही नाती तुमची जुळतात. आणि असं नाही आहे की काल होते आणि आज नाही आहेत आणि भेटलो नाही, असं नाही. कमीत कमी एक 8-10-15 दिवसानं एक फोन करून शिव्या देणं एकमेकाला, ते त्याची गंमत आहे. शिव्या म्हणजे कसं होतं, एवढा व्हॉल्यूम तो कागद भरण्यापेक्षा एका शब्दामध्ये यू कॅन कन्वे युअर इमोशन्स, नाही का, सोपं जातं एका शब्दामध्ये. मला एकदा गुलजार आणि आम्ही हुतुतू नावाचा सिनेमा करत होतो आणि माझ्या तोंडून अशी पटकन एक घाणेरडी शिवी निघून गेली. त्यांनी माझ्याशी एक पटकन मारली आणि म्हणले शर्म नाही आती. बोले हमेशा तुम्हें गाली देने के लिए माँ और बहन क्यों याद आती है, बाप के ऊपर से क्यों नहीं थे, भाई के ऊपर से क्यों नहीं थे. म्हटलं शिवी देण्याचा उद्देश, मी त्यांना नंतर बोललो, हा तुम्हाला दुःख देणं असतं. आणि सगळ्यात दुःख कोणाला, तर तुमच्या आईला किंवा बहिणीला बोललं, वडिलांना बोललं तर तेवढं नाही होणार, भावाला बोललं तर तेवढं नाही, म्हणून कदाचित असेल म्हटलं. पण तुम्ही जितकं मारून गमावणार नाही तेवढं तुम्ही शिवी देऊन गमावता. शिवी मला असं वाटतं देऊ नये. आणि मला घाणेरडी सवय होती, मी खूपच अपशब्द वापरायचो. ते करू नये आपण. खूप गमावतो आपण त्याच्यामध्ये आणि ते लागतात, ते राहतात. चापट कशी तू दुसऱ्या दिवशी थोडंसं नुसतं चोळलं तरी जाते ती.
त्यामुळे आयुष्य छान है और ज़िंदगी और खूबसूरत करने के हमें सहूलियत भी है, ज़रूरी भी है और मुमकिन भी है. आता कला प्रकार जे आहेत जे तुम्ही इतक्या रेंजमध्ये हाताळलेले आहेत, नाटक, सिनेमा, पण त्याचबरोबर तुमचं जे स्किलची रेंज आहे ती नॉट necessarily only on the emotional aspect, but it is on the skill aspect. Everybody knows that Nana is a great shooter. He has been at a national level shooter. And sadhya, he spent time in playing carom. He's excellent in carom. So what I mean to say, that it is not only dealing with emotion, expressing the emotion in art form, you are excellent in physical skills as well. We know that you are very much keen in fitness. And I know from my friends that your pain threshold is above average, which is again very unusual because कलाकार म्हटल्यानंतर थोडेसे हळवे आणि त्यांची सेन्सिटिव्हिटी असते, पण इन युअर केस युअर पेन थ्रेशोल्ड इज अनइमॅजिनेबल. आत्ताच तुम्ही सांगितलं की तुमची हॅबिट जी होती एकदम विथ सच अ इंटेन्सिटी, सो द व्हेरिएशन द ॲडिशन इन दॅट इज द इंटेन्सिटी ऑफ युअर इन्व्हॉल्वमेंट दॅट ॲट अ स्टेज वेन यू यूज टू स्मोक अबाउट 60 cigarettes a day, you quit it and for last 20 years you didn't even touch it. मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे ती म्हणजे तुमची मेमरी. आय हॅव सीन म्हणजे तुम्ही कविता वगैरे जे डायलॉग्स वगैरे बघता विच इज फेनॉमेनल. म्हणजे इट इज आय नो दॅट आर्टिस्ट दे यू मस्ट हॅव रिमेंबर्ड, यू मस्ट हॅव रिसायटेड इट, लक्षात ठेवलं पाहिजे. पण तरीही आता माणसांची ओळख तुम्हाला 20-20 वर्षांनी माणसं विच इज अनयुज्युअल. सो हाऊ डू यू have you developed it, it happened, or would you say that it is a mix of both? होतं तसं, म्हणजे आहे तशी मेमरी आहे. म्हणजे आमच्या काय तर एक गणपतीमध्ये आमच्याकडे एक माणूस आला आणि आमच्या इथे कोकणामध्ये शिव्या खूप देतात, आमच्या खूपच देतात शिव्या. आणि आमची आई पण खूप शिव्या द्यायची. मी दिली की मी म्हणायचो माझी मदर टंग आहे. तर ते तो माणूस आला आणि मला म्हटला, अरे भडवीच्या, आम्ही तुला नेहमीच बघतो, मी ओळखतो तुला, तू मला ओळखणार नाही. टक्कल पडलेलं होतं. मी त्याच्याकडे बघत राहिलो आणि मग मी त्याला म्हटलं, शिवराम, आणि तो रडायला लागला. मिठी मारली. तो म्हटला, भडवीच्या इतक्या वर्षानं कसं काय ओळखलं? अरे म्हटलं, काही ना, तुझ्या सुरकुत्या काढून टाकल्या, तुला केस लावले, तुला अमुक केलं. आणि म्हटलं, आणि मग तू शिवराम आहेस. तर ते आहे, ते राहतं लक्षात. आणि यू कॅन एलिमिनेट दोज थिंग्स, यू कॅन ॲड दोज प्रिव्हियस थिंग्स इन दॅट. अँड दॅन इव्हेंच्युअली मला त्याचा चेहरा समोर आल्यानंतर मी म्हटलं, मग तू म्हटलं, अरे बस. आणि मग त्यांच्या एक साधारणपणे सगळ्यांच्या यांच्या एक अशा शंका फार विचित्र असतात. म्हणजे आमच्या मित्रांच्या कॉलेजमधल्या किंवा शाळेतल्या, म्हणजे त्या इतक्या, अरे तू काय तिला मिठी मारली काय, तुला काय झालं नाही का? अरे म्हटलं, तसं नसतं, ते ॲक्टिंग आहे. ॲक्टिंग काय असते वेरे, काहीतरी झालं. म्हटलं, नाही काय हिजडा आहे का? हिजडा आहेस का तू, तुला काही झालं नाही? अरे म्हटलं, तसं नसतं, यहाँ लोग खड़े रहते हैं, वहाँ लोग कहते हैं. आफ्टर हगिंग दैट हीरोइन, एवर यू फेल्ट एनीथिंग? I said, we are not allowed to feel that. Otherwise, we can get into our role thoroughly, absolutely. But in that particular, we have to control ourselves. तर त्यांचे काहीतरी विचित्र प्रश्न असतात मित्रांचे. हे सांग ना त्याला, असं करून ते आपले तुम्हाला असं. तसं नसतं. तर सगळ्या गोष्टी अतिशय तोलून मापून करायच्या असतात. आणि राहतं लक्षात रे, काही नाही. म्हणजे मला तिसरीतली कविता त्यावेळी लक्षात असती तर मला मारलं नसतं मास्तरांनी. पण ते आता मी बोलून दाखवताना की लवाटते सानुली मंद झुळू कमी भावे,
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, वेळूत कधी बा पडक्या वाड्या पाठी. आता हे इतकं छान. आता त्या दिवशी मी एक मध्यंतरी वि स खांडेकर आणि बाबा बोरकर, ग्रेट पोएट, ग्रेट रायटर फ्रॉम मराठी लिटरेचर, वि स खांडेकर and Baba Borkar. V. S. Khandekar is a senior person. And त्यांचा पत्रव्यवहार, मी त्याच्यावर पुस्तक आहे, अतिशय क्लिष्ट है ना. तो पत्र व्यवहार त्यांचा, उन्होंने एक दूसरे को लिखे हुए खत जो है वो उतना तो इंटरेस्ट आज हमें नहीं लगेगा उसमें, तो हम फिर भी मैं वो पढ़ रहा था और दे वर सो इंटरेस्टिंग कि बेसिकली बाबा बोरकर गोयचे रहते हैं. बाबा बोरकर गोयचे, हां, जनपळभर नाही जनपळभर नाही, तेथे करमाजे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रतीती, तेथे करमाजे जुळती. अतिशय म्हणजे परिजयांच्या दहन भूमी बर नाही चिरा नाही पणती, तेथे करमाजे जुळती. कहाँ मेरे हाथ में ऐसे जोड़ता हूँ, तो उसके बारे में उन्होंने लिखा हुआ है. और बेसिकली ही वॉज फ्रॉम गोमांतक, और वि स खांडेकर ही वॉज फ्रॉम महाराष्ट्र. लेकिन जिस तरह की कविताएं वो लिखते थे, तो उन्होंने उनको महाराष्ट्र में बुला के कि नहीं आप ये बहुत अच्छा लिखते हैं, ये सही नहीं है, उसकी टीका करणं जे म्हणतो, त्याचं विश्लेषण जे करणं, तुझा शब्द ना, तुझा तू सायकॅट्रिस्ट ना, विश्लेषण. यस्टरडे ही वॉज टेलिंग मी, ते विश्लेषण मला करायचं आहे, पृथक्करण करायचं आहे वागण्याचं. तर म्हटलं असं आयुष्यात कधी काही करायचं नाही. कारलं आहे ते कारलं म्हणूनच खायचं, त्याला गोड करायला जायचं नाही. प्रत्येक गोष्ट त्याच्या गुणधर्मासकट जशीच्या तशी आपण ॲक्सेप्ट केल्यानंतर आयुष्य सोपं आहे. आपण सतत काहीतरी बदला, नाही हे तुझं काहीतरी चुकतंय, पण तुझं सिगरेट ओढणं चुकतंय मात्र, तर ते आपण बदलत जातो ना. ऑल द टाइम यू वांट टू चेंज, नहीं तुझ में ये सब अच्छी है लेकिन ये बात, अरे यार वो अच्छी सोचो ना यार, ये बुरी बात उसके ऊपर उंगली क्यों रखते हो. लेकिन हमारा वो प्रॉब्लम ही है कि जब तक हम वो बोलेंगे नहीं हमको मतलब तो सब अच्छा है लेकिन ये मतलब गंदा है उसको अंडरलाइन करें. अबे छोड़ो यार, चलता है. हम जब वो चावल जो है उससे कंकड़ निकालते हैं ना, वो तो कंकड़ के बारे में क्यों बोलना है. हम कंकड़ तो पकाते नहीं ना, चावल ही पकाते हैं, तो उसके बारे में सोचो ना. वो नहीं है. हमारे यहाँ कोंकण में वो पु ल देशपांडे ने फार शांत सांगितलं, हम ये ऐसे बैठे हैं, समझो बाहर बैठे हुए कुर्सी डाल के, वो गांव में बैठते हैं ऐसे, और कोई हाथ में एक न्यूज़पेपर लेके जा रहा है. अरे यार वो आज न्यूज़पेपर है ना, आज वो एसएससी का रिजल्ट है, देखो जरा शरद पंडित का लड़का फेल हो गया क्या, देख. पास झाला का नाही विचार, फेल झाला का. मग आपल्याला त्यांची गाणी सोपी वाटतात, पण ती त्यांची त्या ह्याला तुम्ही जाऊ शकत नाही. कारण त्याचं प्यार पर बस तो नहीं है मेरा लेकिन फिर भी, त्यांचा श्वास कुठे घेतात हे आपल्या लक्षात येत नाही पटकन, आणि आपण चुकीच्या ठिकाणी श्वास गेल्यानंतर त्या गाण्याचं वाटोळं होतं. पण ती अतिशय म्हणजे व्यायामशाळेमध्ये असताना माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर शेतावर खूप अतिशय एक प्रोफेशनल जिम आहे, जिथे मी 2 तास सकाळी व्यायाम करतो. मी ज्या दिवशी व्यायाम करत नाही त्या दिवशी मी स्वतःला शिक्षा म्हणून जेवत नाही. तर मग जेवायचं असतं म्हणून ते कंपल्सरी व्यायाम करावा लागतो, आणि माझं एकच वेळ जेवतो मी, आणि संध्याकाळी काही सूप प्यालं नाही प्यालं काही हरकत नाही. त्यामुळे आणि मी नेहमी म्हणतो वजन जरा कमी ठेवलं तर कसं सोपं आहे. जिवंतपणी लोकांनी शिव्या दिल्याच, मरताना सुद्धा गेल्यानंतर ज्या आईला खांदा दुखतो याच्यामुळं त्यांना उचलताना त्रास झाला. त्यामुळे वजन जरा ताब्यात ठेवलं तर बरं आहे. खरं सांगतो. त्यामुळे आपली मंडळीची गंमत. पण तुझ्या मते तू ज्यावेळी
तुला मुलं किती? बायको कुठे आहे? माझी का त्याची? तुझी. हा. तिच्याशी बोलताना तू सायकॅट्रिस्ट म्हणून बोलतोस की नवरा म्हणून बोलतोस? नवरा म्हणून बोलायचा प्रयत्न करतो. हा, कारण मी तेच जे बोलते त्याचं मला सायकॅट्रिस्ट म्हणून अनालिसिस करायला लागतं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपल्याला यायला पाहिजे असं नाही, पण आपण ती करायला काही हरकत नाही. कारण आपल्या फक्त आजूबाजूला कोणी नाही ना असं बघायचं आणि मग गाणं गायचं, म्हणजे मग सोपं होतं की कोणाला त्रास नाही. शरदने एक गोष्ट सांगितली. नाना आणि शरद पॅरिसला गेले होते आणि रात्री तिकडनं निघाले. शरद गाडी चालवत होता. तर साधारण दिवसभर ते बाहेर फिरले वगैरे होते, दमले होते आणि 5 तासाचा ड्रायव्हिंग तिकीट आहे. तर साहजिकच थकलेला होता आणि एखाद वेळेस झोप यायला लागेल, जांभया द्यायला लागला शरद. नानांनी पॅरिसपासनं जी गाडीत गाणी म्हणायला लागली ते बर्मिंगहॅमला घरात येईपर्यंत 5 तास नाना गाणी म्हणत होता. बरोबर ना शरद? हा, पण तो सुद्धा काय, चल लवकर लवकर मी नेतो, निदान गाणी बंद कर. म्हणजे 2 गोष्टी याच्यात, एक तर गाणी आणि गाणी आठवणं, म्हणजे एवढी थ्रूआउट 5 तास. आपली तुम्हाला आता सर तुमचं वय किती? 80. म्हणजे तुमची आणि माझी आपल्या गाण्यामध्ये 50ची आणि 60ची ही आपली गाणी कॉमन असणार. तर आपण ती गाणी जर म्हटलं का, आता शरद सुद्धा 80च्या जवळ आला, अजून 3-4 वर्ष आहेत, 3 वर्ष 2, तर त्याच्यामुळे तुमची वेवलेंथ जुळते. मला ती गाणी आवडतात अशातला भाग नाही. त्यावेळी माझी आई, माझे वडील ते कसे होते ते मला आठवतं. म्हणून म्हणजे जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, हे गाणं ते ऐकलं की मला माझी आई मुरुड जंजिऱ्याला, मी 3रीत असतानाची मला ती आई आठवते. तर त्या गाण्यामुळे माझी आई आठवते म्हणून गाणं आवडतं. त्यावेळी प्रत्येक वेळी मगाशी मी ते म्हटलं, आय लाईक यू नॉट बिकॉज ऑफ वॉट यू आर बट वॉट आय एम वेन आय एम विथ यू. देवळात आपण त्याच्यासाठी जातो की तिथे गेल्यावर बरं वाटतं, म्हणून आपल्याला देवळात जाणं आवडतं. माझ्यात होणारा बदल जो आहे तो मला आवडतो खूप. शरदकडे येतो, कारण शरदकडे आल्यानंतर मला बरं वाटतं. त्याला काय वाटतं हा मी विचारच करत नाही. मला बरं वाटतं. त्यामुळे मला काय वाटतं हे महत्त्वाचं. अगदी स्वार्थी आहे मी, मोस्ट सेल्फिश पर्सन. अब हमारा वो प्रॉब्लम ये हो गया, उस दिन हम गए थे, हमें नेशनल अवार्ड मिला था, तो हम उस वक्त हमारा अटायर था जीन्स और सफ़ेद शर्ट. तो वहाँ उन्होंने लिखा था कि ये कपड़े पहनने पड़ेंगे आप. तो मैंने कहा हमारे पास है नहीं भाई, एक जोड़ा लेके आए हैं, दूसरा जो है धोने को दिया, ये अब हम कल सुबह निकल जाएंगे. तो कहते नहीं तो फिर मैंने कहा नहीं आएंगे, आप घर में भेज दो हमारा अवार्ड. तो शाम को उन्होंने फिर वापस आए कि कहते नहीं आप ये पहनेंगे तो चलेगा. मैंने कहा ये कैसे है, हम बीच में दुबई गए थे, तो उस वक्त वहाँ के जो कोई थे मिनिस्टर थे, उन्होंने अरब थे, उन्होंने खाने पे बुलाया, पार्टी थी वेलकम के वक्त. तो उनका भी वही था ड्रेस कोड, सूट. अब सूट पहने हमें ऐसे लगता है कि चोरी करके लाया, हम कभी सूट पहनते नहीं. इट्स वेरी डिफिकल्ट टू कैरी दैट अटायर. वो फिल्मों में ठीक है. तो हमने कहा नहीं भाई हमारे पास है नहीं. तो हमारे प्रोड्यूसर थे फिरोज नडियाद वाला, नहीं नाना भाई वो मैंने सूट भी लाया नया. मैंने कहा यार तुम डिसाइड करोगे मैं कौन से कपड़े पहनूंगा, ये कैसे चलेगा, फिल्मों में ठीक है ऐसे भी चलेगा. तो हम नहीं आए. सो इवेंचुअली उन्होंने कहा नहीं वो जो पहन सकते, तो हम ऐसे गए. मैं इसमें कम्फर्टेबल होता. त्या अरब घालणार का माझ्यासारखं, तो काढणार का, तोच घालणार ना, मग एवढा मोठा काहीतरी जागा. त्यांनी सांगायचं का तू जेवायला वाढणार, तसं नाही चालणार. ड्रेस कोड मला हां म्हणजे अगदीच वाह्यात कपडे घालू नका एवढं ठीक आहे, पण वो कपडे मतलब एक शरद को मैं ऊपर था तो मैं ट्रैक पैंट और वो टी-शर्ट पहना था, तो मैं ये कपड़े पहना. नहीं ये ठीक है यार, इसमें तुम काफ़ी जवान लगते हो. मैंने कहा वो छोड़ो, तेरे लिए ठीक है, उनके लिए शायद ठीक नहीं होगा वो ढंग के कपड़े. तो ये कब से मानने लगा तू.
तर त्यांना ते नाना असा नव्हता, ते म्हटलं वयामुळे असेल असं काहीतरी. ना आता तुम्हालाही माणसं आवडतात, आपको ह्यूमन बीइंग अच्छा लगता है. सो व्हाट इज रॉन्ग विथ पीपल इन फिल्म इंडस्ट्री? बिकॉज यू जस्ट सेड दैट आई एम नॉट आई एम इन द फिल्म इंडस्ट्री. नहीं, मुझे मैं एक जो होता है ना, वहाँ रहने के बाद वो कोई बदलाव जो मुझ में आएगा वो मुझे सही नहीं लगता. मैं जो हूँ मैं यही रहूँगा. वो मेरी जो तरक्की है, मेरे अवार्ड्स है, मेरा वो दैट इज टेम्पररी. उसमें आई डोंट वांट टू लिंगर देयर, आई जस्ट वांट टू गेट आउट. इट्स एन एक्सटेंशन. अवार्ड्स है या पैसे है जो भी है, तो मैं हमेशा कहता हूँ कि मैं वही रहूँगा. मेरे बच्चे शायद पैसे वाले हो जाएंगे. आज भी मैं चावल जब मैं धोके मैं वो पकाने हैं या दाल बनानी है तो दो दाल के दाने जो गिर जाते हैं वापस में धोके वो उसमें डालता हूँ. दिस इज व्हाट आई एम. सो आई डोंट वांट टू डिनाई दैट. इट्स ओके, इट्स एब्सोल्युटली ओके. Just want to share a few things about what Nana told in the interview. A producer had been to his house to a producer had been to his house to sign a contract for the film, and his mother came to Nana, and Nana said, ask Nana to get some atta from the nearby Chakki, yeah. So, and Nana went, asked that person to wait till he gets the atta, and that producer was stunned. I mean, I've come here to have a business deal in lakhs or crores maybe, and you are going in atta. He said, आटा में मेरे खाने के लिए मेरी बाप बना रही है, so why should be I shying away? मेरी माँ किसको बोलेगी आटा लेके? आपको तो नहीं बोलेगी, मुझे बोलेंगे आप बैठो मैं लेके आता हूँ, हो गया आटे का काम. चलो यार अभी आगे बातें करते हैं. उसमें क्या है? मतलब हमें शर्म किस बात की है? आटा लाना है, चलो हमें रोटी खानी है तो वो ठीक है यार. इसका जो देखो आजकल सच बोलने में ईमानदारी के लिए भी अवार्ड्स होते हैं. हालांकि ईमानदारी है तुम्हारे खून में होनी चाहिए, उसके लिए अवार्ड कैसे देते हैं आप? लेकिन वो जो चीज़ कम हो गई उसके लिए अवार्ड है. और दूसरी चीज़ कि नाना वाज थिंकिंग ऑफ प्लानिंग ऑफ बाइंग अ कार वर्थ 1.5 crore. So he was in the process of choosing a car, and in evening he was just watching a TV and having some drink or something. So I think he was going to book the car, but in that evening he was watching TV news on the TV, and in that news there was a news about a farmer committed suicide and his family was being interviewed. That shook Nana from the core. It's and not shook, yeah. It was so weird कि एक बच्चा खोया है, एक हस्बैंड खोया है, एक बाप खोया है, उसके बावजूद उन लोगों के चेहरे पे शाम की भूख थी, खाएंगे क्या? उसके बाद ऐसे लगा यार हम गाड़ी कैसे खरीदे. तो मैंने कहा 1000 फैमिलीज थी, वो 15,000 रुपये दे दो, पैसे तो वापस मिल जाएंगे. 15,000 से उनका कुछ नहीं होता, फिर भी 4 महीने 5 महीने उनका गुजारा हो सकता है. और हमको भी लगता है हमने कितना किया, ऐसे लगता है ना, कोई मैंने मेरे को पैसे दे दिए, मैंने ऐसा किया. एक आत्मपरोडी नावाची गोष्ट असते ना, अंदर से लगता है मैंने कितना बड़ा काम किया, तो मैंने अपना काम कर दिया, मेरी रिस्पॉन्सिबिलिटी ख़त्म हो गई. तो मेरा वो मकरंद अनासपुरे जो है दोस्त, तो उसने कहा कि पहले चेक जो डिस्ट्रीब्यूट करने हैं उसके लिए भीड़ में आप आ जाइए. तो मैंने कहा नहीं यार मैंने, तो तुम कर लो. नहीं पहले आ. तो मैं गया वहाँ, तो एक ही वक्त सामने 220-230 विधवा बच्चियाँ बैठी थी. किसी के सामने हाथ में एक इधर बच्चा है कि एक गोद में है, और मैक्सिमम उम्र होगी, सबसे ज़्यादा अगर कोई उम्र होगी 27-28 साल की, सब छोटी छोटी बच्चियाँ. तो उस वक्त जहन में आया कि अगर इसमें मेरी एक कोई बच्ची होती तो क्या होता. ऐसे लिए काम ख़त्म होने वाला नहीं है. जैसे 15,000 का चेक देने के बाद एक मसला हल होने वाला नहीं. तो दैट इज़ हाउ वी स्टार्टेड नाम फाउंडेशन. नाम फाउंडेशन का शुरुआत में काम तो
मैंने कहा जैसे कि 500, 200, 300 करोड़ में था, अब तो सभी राज्य है उनके साथ MOU हो गया, तो बड़े पैमाने पे काम हो रहा है। हमारे बच्चे बहुत अच्छे हैं, जगह जगह काम करने वाले, और उसमें गणेश थोरात करके एक जो बच्चा है वो बेहतरीन काम करता है, सब जगह जाके बेहतरीन तरीके से पॉलिटिकल और सभी टाटा के भी लोग हैं उनके साथ रह के। मल्हार जो है मेरा बेटा वो भी है उसमें, लेकिन जिस तरह से गणेश करता है वैसे नहीं मल्हार करता। मल्हार उसका जूनियर है, मतलब काम करने में, और गांव खेड़े में काम करने वाले बहुत है। अब होता ये है कि पोकलैन है या JCB है, गवर्नमेंट को ये लोग देते हैं भाड़े से, तो उसका भाड़ा होता है 100 रुपया समझो, हमें देते हुए कहते हैं नहीं आप डीजल भर दो और इस्तेमाल करो। तो लोगों का सहभाग है। अब आपके गांव में अगर कुछ करना है तो वहाँ हम करने गए तो फोकट में करेंगे तो मज़ा है नहीं। तो हम कहते हैं कि भाई देखो, एक देहाती होने के नाते आपकी जिम्मेदारी बनती है, 5 रुपये दो, 10 रुपये दो, 50 रुपये दो, जो भी आप वट एवर यू कैन अफोर्ड। नहीं तो क्या होता है, हम फोकट पे करते रहे, गवर्नमेंट करते हैं उसके काम के आपको कोई कीमत है नहीं, आपको लगता है ये करना चाहिए, वैसे हमारा भी होगा, तो आपके जेब में हाथ डालो, कुछ ना कुछ तो देना पड़ेगा। तो वो जो आदत होती है ना, फिर ये जो काम है वो हमारा है होता है, उनके जहन में जो है कि हमने भी कुछ किया है इसके लिए, और वो जो शुरू हो गया उसकी वजह से बहुत काम हो गया। अभी हम गवर्नमेंट का भी जो काम करते थे, गांव का करते थे, तो हम पैसे किसी से लेते नहीं थे, ये जानबूझ के करते थे। हम कोई डोनेशन देते थे, उसमें से काम होता था। अब गवर्नमेंट ने हमको ये कहा है कि आप जितना भी एक्सकवेशन करेंगे, नदी जो है लंबाई, चौड़ाई और गहराई, अभी खड़कवासला जो डैम है उसकी कैपेसिटी थी जब शुरू हुआ 3.7 TMC, आज उसकी कैपेसिटी है 1.7 TMC। तो 2 TMC जो है वो मिट्टी आ गई उसमें, गाड़ बोलता अपन त्याला, वो आ गई, तो वो वापस निकालना है। अब वो जो मिट्टी है वो इतनी उपजाऊ है, तो हम किसानों को कहते हैं कि आप ये ले जाओ अपने खेत में डाल दो। अब उसके लिए भी गवर्नमेंट 15,000 रुपये देती है कि वो ट्रैवल करने का जो होगा, डंपर होंगे उसके लिए। तो किसान को अपने यहाँ वो खाद के, बिना खाद की वो जो मिट्टी है इतनी उपजाऊ है वो मिल गई, इधर से मिट्टी भी निकल गई, पानी बढ़ने लगा। नहीं तो हमें अभी लगता है कि डैम भर गए, सब डैम भर गए, कैसे भर गए यार, वो जितने भरने थे उतने तो है नहीं अभी कैपेसिटी। तो पहले 10, 15, 20 दिन में ही डैम नहीं इतना भर गया, इतना भर गया, तो एक्चुअली उतना पानी है नहीं तो ख़त्म हो जाता है जल्दी। तो एक्सकवेशन करने का जो काम है, तो गवर्नमेंट अभी हमें 30-32 रुपया कुछ देती है स्क्वायर मीटर एक्सकवेशन करने का, घन मीटर आपण म्हणतो तसं। तो हमारा जो कॉर्पस है वो बढ़ने लगा। हमने एक दूसरा भी एक फाउंडेशन शुरू किया है, निर्मला गजानन, जो मैंने बहुत पहले किया था माँ और पिताजी के नाम से, वो एजुकेशन के लिए कर रहे हैं। और मेरी आमदनी का जो कुछ हिस्सा, इतना जो हिस्सा है वो उसमें जाएगा फाउंडेशन में। तो बच्चे जो है गांव खेड़े के जो है, तो जो सच में कमाल के है, उसमें औकात है लेकिन पैसे नहीं है, तो परदेश जा नहीं सकते, तो उनके लिए वहाँ से शिष्यवृत्ति होगी, उससे पैसे हम वापस नहीं लेंगे। तुम्हारी ज़िंदगी हमने तुमको सिखाया, अगर हो सके तो एक बच्चे को तुम पढ़ाओ, बस वही होगा। लेकिन ऐसे करते रहो, कुछ अच्छे होंगे फल उसके, कुछ फेल हो जाएंगे हम, तो ठीक है, उसमें कोई बात नहीं। Here there is a very famous TV personality called Jeremy Clarkson. He's a very rich person, and he has about 1,000 acres farmland. And during COVID, I think his manager left and he decided to do the farming by himself. And he bought all the expensive equipments and all, and it was kind of experiment.
And after 1 year or 2 years, he did calculation. And he realized that how difficult farming is, and despite having the subsidy from the British government, he went into loss. So that, and it was he made must have realized that. Yeah, and Amazon made a series, and so he took up that cause for farming, and he was such a kind of champion for farmers. He was not a farmer before, that the farmers union gave him honorary kind of leadership, and he was kind of felicitated by them. So I thought about you. I mean, if you have time, I mean, he's still doing that farming, and what he's sharing, what he's saying is that there are problems of farmers are all over the world. It is not rich and poor. Every farmer has got difficulties. तुम्ही मला विना करना unnecessarily you are giving me credit. I'm not that big. हमारे ये जो बच्चे जो मैंने जिनका नाम लिया और काफ़ी लोग हैं वो रिस्पॉन्सिबल है उसके लिए, लेकिन किसी ने शुरुआत करनी चाहिए थी. मैं मकरंद था, हमने शुरुआत की. किसान जब कसता है अपनी ज़मीन, उत्पादन खर्च म्हणतो आपण त्यांना, जितनी लागत लगती है हमारी, तो वो है समझो 100 रुपया. तो हमने रिक्वेस्ट की कि 100 का 150 दे दो. 100 का माल जो है हमारा, जो हमने उपज है उसका 150 दे दो, जो स्वामीनाथन आयोग से जो उन्होंने कहा है. तो कम से कम उतने मिलेंगे तो हमारा कुछ जाएगा, हम 2 वक्त की रोटी खा सकते हैं. सोन्याचा भाव, सोने का भाव 160 रुपये से अब कितना है मुझे मालूम नहीं. किती है सोन्याचा भाव? काहीतरी 50, 60, 70 हजार रुपये काहीतरी आहे. तो 17,000 नाही, कोण म्हणते 70 असेल. नाही म्हणजे मी इंडियन रुपीज मध्ये सांगतो की 60-70 हजार. 70 असेल. 70 तुला 70 म्हणायचं होतं का? हरकत नाही, पण तुझ्या तोंडात साखर पडो 17,000 तो त्याचा उसका रेट इतना बढ़ गया और हमारी जो लागत थी उसमें 2.5 टाइम ही हो गया अभी तक. तो किसान करे क्या, करे भी तो क्या करे. तो हाथ जोड़ के मांगते रहेंगे, एक दिन मिल जाएगा. और मैंने उस दिन कहा कि हम अपने खुद को मार रहे हैं. तो आप ऐसे मत करो कि हम कोई बुरा कदम हम उठाए. खुद को मारने हमें डर नहीं लगता, लेकिन किसानों की हालत बहुत खराब है. वो उतना तो मिलना चाहिए. दिस इज मिनिमम आई एम टॉकिंग अबाउट. हो जाएगा. काफ़ी योजनाएं हैं, उन तक पहुंचती नहीं. प्रॉब्लम वो है, हमें मालूम नहीं है, वो पहुंचती नहीं है. उसकी वजह से सरकार की तरफ से है. सरकार मतलब क्या है? हमने ही चुने हुए कुछ लोग हैं, और क्या होता. लेकिन कुछ जलाना, किसी को मारना, ये हल नहीं है उसका. ये मैं नहीं समझता. मुझे लगता है वो तरीके भी सही होने चाहिए. सरकार मान लेगी सरकार. मुझे वो गाना बड़ा अच्छा लगता है, और मुझे वो गाना इसलिए अच्छा लगता है कि दिलीप साहब और मधुबाला जी जिस तरह से, और वो है ही उसका वो शामे गम की कसम आज गमगी है हम. तो त्यातले शब्द फार, वो लफ्ज मुझे बड़े. अब तो जाके अब रात भी सो गई, जिंदगी गम के सहराओं में खो गई, ढूंढती है नजर तू कहाँ है, मगर देखते देखते आया आँखों में दम शाम. किती छान लिहितात ना. अब तो आजा के अवराध भी सो गई, जिंदगी गम के सहरा में खो गई, ढूंढती है नजर तू कहाँ है, मगर देखते देखते आया आंखों में गम. चैन कैसा जो पहलू में तू ही नहीं, मार डाले दर्द ये जुदाई कहीं, रुत हंसी है तो क्या
रुत हसी है तो क्या चांदनी है तो क्या रुत हसी है तो क्या चांदनी है तो क्या चांदनी जुर्म है और जुदाई सितम शामे। काय सुंदर। सभी हमारे उस वक्त के गायक जो है, देख लो ना, कभी अभी आपण हे करत असतात, आपण त्याची नक्कल करतो, थोडा मजाक करते हम पिया मिलन को जाना, पिया मिलन को जाना, तर ते कर जाना पिया मिलन को जाना, जाना पिया मिलन को जाना, जाना पिया मिलन। किती छान वाटायचं ते। बुझे दिए अंधेरी रात, आंखों पर दोनों हाथ, कैसे कटे कठिन रात, कैसे कटे कठिन रात, चल के आजमाना, पिया मिलन को जाना। हे तो आपल्या वेळची गाणी आहे, म्हणजे आमच्या वडिलांच्या वेळची। त्यांचा आवडता लिरिसिस्ट कोण? मला शाहीर साहेब खूप आवडतात, गुलजार आवडतात, जावेद अख्तर आवडतात। शाहीर साहेबांची खूप प्रेम आहे, पण तसे सगळे त्या त्या वेळचे त्या वेळ सगळेच हे छान। हसरत जयपुरी, मजरू सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, कुठलं शैलेंद्र फार साहिर लुधियानवी, फार सुंदर लिखाण, सहज होतं। शैलेंद्रांचं लिखाण होतं ते इतकं सहज होतं, बहुत आसानी से, बहुत छोटे लफ्ज़ों में, कोई क्लिष्ट नहीं था और सभी। लेकिन शाहीर साहब का कुछ बहुत ही गहरा, म्हणजे प्यासाची किंवा कागज के फूल काय, आपण ही जी गाणी ऐकत असताना की कसं आहे ना, किंवा याच्यामध्ये प्यासाचं म्हणजे मला त्यातली गंमत कशी वाटते बघ। हम आपकी आंखों में इस दिल को बसा, हम आपकी आंखों में इस दिल को बसा दे तो, हम मूंद के पलकों को इस दिल को सजा दे तो, हम आपकी किती छान आहे। त्याच्यातून दोन्ही कॅरेक्टर येतात। तो म्हणतो मी तुझ्या डोळ्यामध्ये माझ्या ह्याला हे ठेवू का, आणि ती म्हणते की मी अशी सदा दिली, आणि मग त्याच्यानंतर ती दुसऱ्याशी लग्न करते, रेहमानशी का असं। पण ते किती छान त्या एका गाण्यामधून त्यांची दोन कॅरेक्टर। हम आपको ख्वाबों में ला ला के सताएंगे, हम आपकी आंखों से नींदे ही चुरा लेते, बस बोलत